नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं तिसरं अक्षर आहे ग. ग आहे गायनिक हेल्थचा म्हणजेच स्त्री आरोग्याचा. हॉर्मोनल बॅलन्सचा आपला हातातला आरसा म्हणजे मासिक पाळी. साधारण वयाच्या 13व्या वर्षापासून ते 45-50 वर्षांपर्यंत दर महिन्याला खरं तर दर 28 दिवसांनी पाळी येणं अपेक्षित असतं. आयुर्वेदात ही प्रक्रिया रसधातूच्या अधीन असते असं सांगितलेलं आहे. आता 28 दिवसच का, तर रसधातू म्हणजे शरीरातील जलतत्व आणि जलतत्वाचा अधिपती म्हणजे चंद्र. समुद्राला भरती कधी येईल, ओहोटी कधी लागेल हे जसं आपण तिथीवरून म्हणजे चंद्राच्या स्थितीवरून सांगू शकतो, तसंच आपल्या शरीरातील रसधातूवरही चंद्राचा प्रभाव असल्यामुळे एक ल्युनर सायकल म्हणजेच 28 दिवसांनी पाळी येत असते. यात 1-2 दिवस पुढे मागे झालं तरी चालू शकतं, पण एकदम 8-15 दिवसाचा फरक पडणं किंवा मधला एखादा महिना पिरियड्स मिस होणं, 2-3 महिन्यांनी कधीतरी पिरियड्स येणं असं होत असेल तर तातडीने आयुर्वेदाचे उपचार सुरू करायला हवेत. रेग्युलर पिरियडसाठी घरच्या घरी करता येतील असे 3 अगदी साधे उपाय म्हणजे सकाळी चमचाभर ताजा कोरफडीचा गर घेणं, जेवणानंतर कुमारी आसव घेणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जसं श्री गुरुजी सांगतात, हॉर्मोन्सवर काम करायचं असेल तर योगाला पर्याय नाही. त्यामुळे रोज कमीत कमी बटरफ्लाय हे योगासन, 10 ते 12 सूर्यनमस्कार आणि 20 मिनिटासाठी चालायला जाणं हे स्त्रियांच्या आरोग्यासाठी उत्तम असतं. आयुर्वेदातले असेच साधे पण प्रभावी उपाय जाणून घ्यायचे असतील, आपलं आणि आपल्या परिवाराचं आरोग्य सुरक्षित ठेवायचं असेल तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.